2-3 दिवसापासून व्हिडिओ काय मी पोस्ट केलेले नाही आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला कळलंच असेल बातमी. कारण मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती जे काय झालं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकले. तर आज म्हणजे कार्यक्रम होता 10व्याचा वगैरे. तर 10व्याचा कार्यक्रम होऊन आत्ताच आम्ही आलो आहे घरी. आणि घरी आलो आहे, काहीच कर्मा नाही, तरी पण पावसाचं वगैरे वातावरण झालं. आता काय बोलून कुठून बोलू हेच मला काही कळा नाही. खरं सांगू का तुम्हाला, काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठून बोलायचं हेच कळा नाही. तर सगळ्यांनी टी व्हीवरती बातम्या बघितल्याच असतील की अहमदनगर जिल्ह्यातलं नाही का प्रवरा नदीचं बोट ॲक्सिडेंट. तर तो तुम्ही बघितलाच असेल टी व्हीवरती, त्यांची मुलाखत बघितली, ती दाखवली असेल. भरपूर जण मला विचारतात की ते तुमचे कोण होते, असं तसं. तर ते आमचे एकदम जवळचे नातेवाईक आहेत. माझी बहीण आहे ना, मोठी बहीण आहे ना, तिचा नंदावी होता, माझ्या मामाचं जावं. तर त्यांचं हे असं झालं. एक 4-5 दिवस झाले असं झालेलं. पण आता त्याच्यामुळेच मी 4-5 दिवस काय व्हिडिओ नाही टाकले, काय नाही टाकले. कसं टाकावं काही कळा नाही. अशा ह्याच्यामध्ये एकदम ते लांबचे बी नाही, एकदम जवळचे आणि आमचे चांगले संबंध होते, एकदम चांगले होते संबंध. आणि आज त्यांचा 10वा होता. मला आत्ता काही बोलता येत नाही आहे व्यवस्थित, कारण काय बोलावं, कसं बोलावं काही सुचतच नाही आहे. त्याच्यामुळे आपलं थोडंफार मी बोलते. कसं झालं, काय झालं हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत. रिपोर्टरने सांगितलेलेच असतील, व्हिडिओद्वारे बघितलेच आहेत. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी पसरलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणारी बातमी आहे. म्हणजे 2 मुलांना वाचवायला गेलेले जवान, त्यांचीच बोट उलटली आणि त्यांचंच तिथं हे प्राण गमवावा लागला. भरपूर धक्कादायक गोष्ट आहे. स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं की अचानक काय झालं काय नाही. नियतीने घातला शेवटी. खूप चांगला स्वभावाचे होते ते भाऊ. आम्ही भाऊच म्हणायचो त्यांना. आज 4-5 दिवस झालं सगळं झालं, त्यांचा कार्यक्रम वगैरे झाला आणि मग आम्ही आता आलो. आता एवढं खूप मोठं दुःख आहे, तरी पण आता काय करणार ना. किती मोठं दुःख असलं तरी त्याला सामोरे जावंच लागतं. तरी त्यांचे घरचे कुटुंब आहेत ना, ते अजून काही सावरलेले नाही आहेत. त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठीच मी पण तिकडंच होते. मी आजच आले, मी त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठीच गेले होते मी. आता मी काय बोलू, अजून मला काहीच कळत नाही, काय बोलावं काय नाही. तुमच्या आता असं झाल्यानंतर अचानक असं जेव्हा होतं तर तुमची त्या घरच्यांची परिस्थिती समजू शकता तुम्ही कशी येते. तर आमचे तर एकदमच जवळचे होते, एकदम बोलायला एकदम माणूसच लय खूप छान होता. तो माणूस खूप भारी होता स्वभावाने, खूप चांगला माणूस होता. देवाच्या मनात काय आलं आणि काय नाही, आणि होत्याचं नव्हतं झालं. अवघड आहे अवघड. पण आता ह्यातून पण सावरलं पाहिजे. किती मोठं दुःख असलं तर त्यातून माणसाला सावरलंच पाहिजे. आणि कारण जाणारा माणूस जात असतोय, बाकीच्यांना मागच्यांना सावरावंच लागतं. किती मोठं दुःख असलं, काय केलं असलं तरी पण पोटची मुलं जी आहेत त्यांच्याकडे बघून. आता ताईची कंडिशन एवढी वाईट आहे ना, खूप वाईट आहे तिची कंडिशन. खूप वाईट कंडिशन आहे. आता हे सांगायला म्हणजे आता काय बोलू मी, काय बोलून काय नाही हेच नाही कळत मला. तर चला, आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो, त्यासाठी तिकडे पण गेलो होतो मी. सगळे त्यांचे कार्यक्रम सगळ्याला होते हजर, कारण आपल्या घरातलंच होतं, त्याच्यामुळे सगळ्या कार्यक्रमाला हजर होते. आणि आता मी इकडं आले, त्यानंतर आता माझं किती काय झालं तरी आपल्या कामाला सुरुवात करावीच लागते. त्याच्यामुळं मी पण आता माझ्या कामाला सुरुवात करते.
असं नाही की आपण लगेच ते विसरतोय किंवा काय होतंय, पण आपण कामाला सुरुवात केलं ना आपापल्या, मग ते थोडासा विसर पडत राहतो. तर त्यामुळंच आता मी कामाला सुरुवात करते माझे. तुम्हाला व्हिडिओ येत राहील आतापासून, डेली रेग्युलर व्हिडिओ येत राहतील आपले. तर चला, अचानक म्हणजे त्या दिवशी मला अचानक तुम्हाला तर माहिती आहे आमची यात्रा आहे, आणि यात्रेसाठी आम्ही गावाला आलो होतो. रुपालीला पण तिकडून आणलं होतं. सगळे खूप खुश होतो, सगळे खूप खुश मस्तपैकी, आणि आमच्या यात्रेसाठी चाललो होतो आम्ही. रुपालीच्या माहेराहून येऊन यात्रेला चाललेलो. तर अचानक माझ्या बहिणीचा फोन आला मला, आणि तिने हे सगळं सांगितलं मला. म्हणजे लहान छोटी बहीण आहे ना, तिचा फोन आला आणि तिने सगळं जे सांगितलं ना, त्याच्यावरती विश्वासच बसाना की नाही हे खरं नाही, हे खोटं वाटतंय कारण स्वप्न असल्यासारखं असं वाटत होतं. पण जे होणारी गोष्ट आहे ती होतच असते. ती किती काय केलं, किती काही पण ही झालं तरी ते होतच असते. आणि मग अचानक मला इकडे यावं लागलं. मुलांना मी तिकडंच ठेवले, समीक्षा वेदांतला तिकडंच ठेवलं, आणि मी आणि माझे मिस्टर दोघंजण आलो होतो. त्यानंतर मग इथून मम्मी इकडं मम्मीची इकडे वेगळीच अवस्था, रोहिणीची पण. त्यानंतर मग आम्ही आलो. मग दादा, माझे मिस्टर, मम्मी, मी आणि रोहिणी, तिचे मिस्टर, आम्ही सगळे, भैया, हे सगळेजण आम्ही परत तिकडं गेलो. रात्री 9:30 वाजता पोचलो तिथं, आणि तिकडून नंतर मग तिथे आणलं त्यांना, आणि ते यायला पण आम्हाला खूप उशीर झाला. खूप आक्रोश, खूप, आता हे काही सांगण्याची गोष्ट नाही आहे. डेंजर आहे, डेंजर, खरंच खूप डेंजर आहे. काय करू शकतो आता. अवघड आहे. तर चला, आपले रेग्युलरचे जे व्हिडिओ आहेत ते येत राहतील, आणि त्यातूनच तुम्हाला सांगेल काही कंडिशन आहे काय आहे ते. बाय बाय.